चिखली तालुक्यातील जी जामवंती नदी आहे त्या जामवंती नदीला 2006 साली पूर आला होता आणि त्यानंतर काल एकदा पुन्हा पूर आला आहे आणि या ज्या नदीकाठची जी शेती आहे ती संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती। शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। आपण बघू शकतो मी सध्या सोमठाणा गावच्या या जामवंती नदीच्या काठाशी आहे। आपण जर पाहिलं तर काल या नदीला मोठा महापूर आला होता। म्हणजे 2006च्या नंतर प्रथमच 18-19 वर्षानंतर प्रथमच काल पूर आला होता आणि नदीकाठची जी काही शेती आहे संपूर्ण शेती काल पाण्याखाली आली होती। मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे। शेतामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, उडीदमूग असेल यासह जी काही पिकं होती संपूर्ण पिकं पाण्याखाली होती आणि त्यामुळं मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेलेली आहे। सोयाबीन सध्या फुलोरा अवस्थेत होती। काही ठिकाणी सोयाबीनला शेंगासुद्धा लागल्या होत्या, मात्र शेंगा आणि फुलंसुद्धा या ठिकाणी पाण्यासोबत वाहून गेलेली आहेत। जो काडी कचरा आहे, दगड असतील, रेती असेल, संपूर्ण शेतामध्ये येऊन साचलेला आहे। दुसरी जर पाहिलं तर या शेताच्या बाजूला म्हणजे जामवंती नदीच्या बाजूला दुसरी एक राम नदी आहे, त्या राम नदीचं सुद्धा पाणी या शेतामध्ये शिरलं आहे। दोन्ही नद्या एकत्र झाल्यामुळं पाण्याचा मोठा प्रवाह या ठिकाणी होता आणि यामुळं या दोन्ही पाण्यामुळं शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळपास 8 ते 10 फूट पाणी होतं आणि यामुळं संपूर्ण शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। शेतकऱ्यांना विचारू की नेमकं त्यांचं नुकसान काय झाले। तुमची जवळपास या ठिकाणी 6 भावांची जवळपास 30 एकर शेती आहे। काय नुकसान झालं तुमचं कालच्या पावसानं? नमस्कार। आता होत्याचं नव्हतं झालं। सरकार मायबापाला विनंती आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा। हे पहा खाली बघा काय राहिलं आमच्या जीवनात। मी शेतकरी या नात्यानं आम्ही 6 भाऊ आहे, 6 संच आमचे स्प्रिंकलरचे वाहून गेले। शेतीचं पूर्ण खरडून गेलं, नाले पडले, पिकाचं तर नुकसान झालंच, परंतु जमिनीचं नुकसान कधी भरून निघणार? आता यात गाळ कोण टाकायचा, पैसा कुठून आणायचा, मुलींचे लग्न कसे करायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे आणि शेतीसाठी एवढी भाववाढ झालेली आहे। एवढ्या भाववाढीत आम्ही आता यातून कसं तरू? यासाठी शेतकरी मायबापाला माझी विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी जे आपलं सरकार मायबाप आहे, सरकार आपला विचार करणार, परंतु कुठंतरी सरकारनं पण पॉझिटिव्ह पद्धतीनं आपला विचार केला तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडू शकतं, अन्यथा शेतकरी शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत अक्षरशः सांगताना म्हणजे कथा सांगताना या डोळ्यातून पाणी येते, शब्द फुटत नाही। या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। नदीकाठची शेती आहे, सोयाबीन असेल, उडीदमूग असेल, तूर असेल, संपूर्ण पिकं वाहून गेलीत। सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची? शासनानं हेक्टरी 1 लाखापर्यंत मदत दिली पाहिजेत आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजेत, कारण शेतकरी तसा जगू शकत नाही। पूर्ण शेती खरडून गेलेली आहे आणि खरडून जायला असल्यामुळे त्याच्यामध्ये गाळ टाकणे, ती शेती दुरुस्त करणे याला प्रचंड पैसा लागणार आहे। मग शेतकऱ्यांनी हा पैसा कुठून उभा करायचा? तर शासनाने हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत जाहीर केली पाहिजेत। काका मला सांगा की तुमच्या शेतातलं म्हणजे पिकासह इतर साहित्य जे शेती उपयोगी साहित्य असेल जे आपण शेतामध्ये वापरतो ते सुद्धा वाहून गेलं, काय नुकसान? पूर्ण स्प्रिंकलर संच आमचे 6 भावाचे 6 संच, विहिरीवर आमच्या 5 फूट पाणी होतं आणि आतापर्यंत 2006 पासून आता एवढा पूर मी बघितलाच नाही। माझं वय 58 सुरू आहे, इतका पूर मी बघितलाच नाही। पूर्ण मोटारी बी गेल्या, आमचे पाईप सर्व शेतान पडेलच होते, स्प्रिंकलरचे सट होते 6 भावांचे। कोणी आलं का पंचनामा करायला? कोणी आलं का आतापर्यंत? पंचनामा काल कोणीच नाही। कालपर्यंत कोण नाही, आज पटवारी साहेब आले होते, आता थोडं आणि परत येते आले। नक्कीच तर ही जी परिस्थिती आहे कालच्या नदीच्या जो पूर आला होता त्या पुरानं निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी शब्द फुटत नाही की त्यांच्या शेताचं कशा पद्धतीचं नुकसान झालं हे त्यांना सांगता येत नाही। प्रशासनानं तात्काळ या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।